तर आज आपण चाललो आहे कॉलेजला. जवळपास 20 दिवसांनी कॉलेजला चाललो आहे. एक्झाम होत्या, त्यानंतर मी सुट्ट्या लागल्या आणि सुट्ट्या फायनली आपल्या संपलेत. आता आज आपण जाऊन सगळ्या आपल्या मित्रांना वगैरे भेटणार आहे कॉलेजमध्ये. खूप दिवसांनी आज सगळे एकत्र येणार आहे. थोड्या वेळात कॉलेजची बससुद्धा येईल आणि आपण कॉलेजला जाणार आहे लगेच. बसला यायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत. 5 मिनटात बस आपली पोहोचेल. बसमध्ये पण काही आपले मित्र आहेत, त्यांच्या रिएक्शन पण बघू आपण की खूप दिवसांनी भेटल्यानंतर ते काय बोलत आहेत आणि बघू आपण. आणि हा पहिलाच माझा कॉलेजचा ब्लॉग असणार आहे, कारण की मी आतापर्यंत कधी कॉलेजचा ब्लॉग शूट नाही केला. कॉलेजमध्ये असे आपण अधूनमधून ब्लॉग आपण टाकत जाऊ. तर पाहूया आपण पुढे काय होतं आहे. चला. तर आपण आत्ता कॉलेजमध्ये पोचलो आहे, उतरलो आहे. आता जाऊया क्लासरूममध्ये. कोण कोण आलं आहे कोण नाही ते अजून काही माहीत नाही, तर जाऊया. क्लासरूमच्या बाहेर आहे मी सध्या. क्लासरूममध्ये बघूया आपण कोण कोण आहे. कोणच नाही आहे, पूर्ण मोकळं आहे. मीच पहिला आलो आहे क्लासरूममध्ये. बघू आता येत आहेत कोण 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 नाही येत. जर आज कोण नाही आलं तर खूप खराब वाटेल, कारण की एवढ्या एक्साइटमेंटमध्ये मी आलो आहे कॉलेजला. आणि कोण नसेल तर मग पूर्ण मूड ऑफ होऊन जाईल. बघू आता कोण कोण मित्र येत आहेत आपले. कॉल करूया एका एकाला, कोण येतं आहे कोण नाही बघूया. खाली आलो आता आपण कृष्णाला घ्यायला. कृष्णा आला आहे आता, तर आपण जाऊया वर्गात. आज कौस्तुभ नाही येणार, आयुष पण नाही येणार, श्री पण नाही येणार, अजून कोण कोण नाही येणार बघूया आपण. तर हो, मॅडम पण नाही येणार. आजचा दिवस असाच जाणार आहे. आपण 2 दिवस कंटिन्यू ब्लॉग करणार आहे, आजचा आणि उद्याचा एकाच पार्टमध्ये घेणार आहे दोन्ही पण. गेला तर नाहीतर हो बघू आपण. आहे ना काहीतरी तुम्हाला मजा येईल असं आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आलो आहे मॅडमच्या केबिनमध्ये. मॅडम आहेत की नाही माहीत नाही आपल्याला. मॅम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या चल रहा है? ब्लॉग करतोय. अरे नाही मॅम, तर खूप दिवसांनी तुम्ही आज आपल्या सगळ्यांना भेटताय, कारण की आज आपले सगळे येणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय आज? काय वाटतंय तुम्हाला आज? ऑन द स्पॉट गरजेचं आहे का? ते आता लाईव्ह चालू आहे, मग आता तिकडून आम्ही सगळा ब्लॉग घेऊन आलो आहे, म्हणून तुम्हाला विचारतोय मी की आज आपले सगळे कॉलेजचे सगळे स्टुडंट वगैरे आज येण्याचा प्रयत्न करणार आहेत. काही येणार नाही आहेत. प्रयत्न नाही, ऍक्च्युली यायलाच पाहिजे सगळ्यांनी. अटेंडन्स महत्वाची आहे. हो. पुढचं सेमेस्टर खूप चांगलं जाईल. पण काहींच्या काही प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला एक्साइटेड आहात का तुम्ही की आज आपले बाकीचे स्टुडंट जवळपास 20 दिवसांनी आपल्याला भेटणार आहेत? हो, नक्कीच एक्सायटेड आहे. आणि पुढचं सिलेबस सांगण्यासाठी, तुमच्या पुढच्या गोष्टी तयार करून घेण्यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे. चला मॅम, भेटू आपण क्लासरूममध्ये. चला बाय मॅम. फॉर्म भरणार आहे. आता आपण मॅमना भेटलो आणि आता आपण चाललो आहे कृष्णा. आजचा दिवस असा जाणार आहे एक्झाम मध्ये. आजचा दिवस असाच जाणार आहे. मुलं वगैरे कोणी येणार नाही जास्त. मॅडम पण नाही, आता शिरीन मॅम आहेत फक्त. सर आपल्या एचओडी सर स्कीम टाकते. दर सोमवारी म्हणते की या सोमवारपासून तुम्हाला नवीन बिल्डिंग मी येणार आहे. आणि ही जर गुड बिल्डिंग म्हणजे जर नवीन बिल्डिंग इथंच बसा. ते पण आलेत, येत आहेत हळूहळू सगळेजण येत आहेत. बघूया आपण कोण कोण येत आहे आता. तर आपलं आत्ता पहिलं लेक्चर झालं आहे आणि आता आम्ही चाललो पाणी भरायला. तर बघू, आपले टीचर्स नाही आहेत आज, कारण की टीचर्सचं ट्रेनिंग आहे. 5 दिवस बंद. 5 दिवस ते सुट्टीवर आहेत, कारण की त्यांचं ट्रेनिंग वगैरे. तर आपलं सगळं लेक्चर्स वगैरे आहेत ना, ते MBAची फॅकल्टी घेणार आहे. पुढे सबस्क्रायबर्स आलेत आपल्या समोरून, भेटूया त्यांना. लेक्चर चालू झालं आहे, बघू आता कोणाचं आहे. अजून मी क्लासरूममध्ये गेलो नाही.
आम्ही दोघे पाणी भरायला आलो आहे. कोणाचं लेक्चर आहे बघूया आपण जाऊन. चला. तर आपल्याला पुढे अरे ते मॅडम आहेत आपल्याला बघतात पाटील मॅडम. हां, उद्या आपला इव्हेंट आहे BGMIचा, त्यासाठी आलेत. भाऊ इकडे दाखवते. तर हे आलेत, जरा माहिती सांगतो का? आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. हां. त्यामुळे टेक्निकल नॉन टेक्निकल असे दोन इव्हेंट ठेवलेले आहेत. हां. तर टेक्निकलमध्ये क्विज कॉम्पिटिशन आणि पेपर प्रेझेंटेशन आहेत. नॉन टेक्निकलमध्ये ॲटोकॅड, कोडवर, फिक्सिड, BGMI, फ्री फायर, मिनिसॉन कॉम्पिटिशन असे गेम ठेवले. पर पर्सन 50 रुपये असणार आहे आणि स्टेट लेवलचा आहे. त्यामुळं 3 विनर काढणार आहे आणि जो प्रेसिडेंट असेल त्याला कॅश प्राईज प्लस सर्टिफिकेट आणि ट्रॉफी भेटणार. काय असणार किती असणार कॅश प्राईज? तर आपण उद्या आपला स्क्वॉड वगैरे आणून खेळण्याचा प्रयत्न करतो. बघू आपण काय होतं ते. लंच ब्रेक झाला आहे, आता कॅन्टीनला चाललो. कॅन्टीनला चाललो आहे जेवायला. तर सगळे येत नाही, खूप उशीर झाला आहे आपल्याला. कॅन्टीनमध्ये जागा भेटते का नाही माहिती नाही. चला पटपट चला. तर काय म्हणताय? हो बरोबर आहे तुझं. आता आपल्याला वेट एन्ड जॉयचा प्लॅन ठरतोय. काय नाही ठरत. मी तर म्हणते महाबळेश्वरला जाऊ मटण घेऊ. हां, तुझा फोन दिसला तर काय करणार? कोण जबाबदारी घेणार आहे? बघूया आपण काय होतंय ते. पण बघू, तुला काय वाटतं कुठे जायला पाहिजे आपण? कुठे जायचं? बार्बेक्यू नेशनला जरा पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे. पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे 100%. हो बरोबर आहे. चल, प्रत्येक जण वेगवेगळं महत्त्वाचं नाही. सांगते. बघू आपण कुठे जायचं कुठे नाही ते ठरवत. मजबूत येणार आहे. शेवटचे 2 लेक्चर राहिले आणि सगळे घरी चालले. परीक्षित पण घरी चाललं आहे, हर्ष आणि पार्क पण घरी आले. हळूहळू सगळेच घरी चालले. शेवटपर्यंत कोण थांबणार बघू आता. शेवट भाऊ तर लढाई आपणच लढणार. आमच्या कॉलेजमध्ये आत्ता आहे साऊंड कॉम्पिटिशन. साऊंड कॉम्पिटिशन तुम्हाला दाखवतो आता. साऊंड कॉम्पिटिशन झालं आहे. आता आम्ही BGMIला नाव दिलं आहे. आमचं स्क्वॉड आहे BGMIसाठी. BGMIच्या एक फर्स्ट राऊंड चालला आहे. सेकंड राऊंडमध्ये आम्ही सेकंड राऊंडला आपल्या मॅच आहे. पाहूया आपण ते पण. आज आपला सेकंड डे आहे कॉलेजचा. तर पाहूया आपण. आज खूप इव्हेंट आहेत कॉलेजमध्ये. लुडोच्या मॅचेस आहेत, पुन्हा फ्री फायरच्या मॅचेस आहेत, खूप गेम्स आहेत आणि प्रत्येक गेमच्या मॅचेस आहेत. तर पाहूया आपण आपली BGMIची कशी होते. आपल्याला कॉल आला आहे वरून, त्यासाठी आपण मॅचेससाठी चाललो आहे. चालेल आपल्या आता थोड्या वेळात चालू होणार आहेत मॅच आपल्या. आपलं स्क्वॉड आहे, सगळं आपण बसलो. आता आपल्या मॅच चालू होते. बघू आपण आता कसं होतं आहे, कारण की आम्हाला पण गेम खेळायचं आहे. त्यामुळे काय दाखवू शकत नाही. बघू, तरी पण मी ट्राय करेन तुम्हाला दाखवण्याचं. आपली मॅच झाली आहे. आपण 13व्या रँकला आलो आहे. जाऊन आता कोण जिंकतंय बघू. आपण सगळे जमले, जिंकू शकलो नाही आपण. सर्व्हरमुळे आमचे स्पॉट बाहेर पडले. आज झाला जरा कॉलेज मॅनेजमेंटनं दखल. तर आपल्याला आता विराज भेटला आहे, त्याला मी कॉलेज दाखवलं आहे आपलं. आणि आता आपल्या मॅच वगैरे झाल्यात सगळ्या. कॉलेज सुटलं आहे आणि आपण आलो कॉफी पिला. हे बघा कशी क्लास काय म्हणते परीक्षित. लाजते तू कशी तोंड. आज आम्हाला पार्थनं वगैरे दिली नाही. कोणी वर्गणी काढली. पार्टनर स्पॉन्सर केले आज आम्हाला. नाही काही नाही, मी स्पॉन्सर नाही केली काही पण नाही. तर आपण भेटू नंतर ना बोलतो. तर आपण तर कॉलेज सुटलं आहे आपलं आणि आता मला माझा मित्र घ्यायला आला आहे.
आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया. या ब्लॉगमध्ये काय एवढं काही खास झालं नाही, कारण की मुलं पण आपली आज कोणी एवढी जास्त नव्हती कॉलेजमधली. सगळं काही झालं नाही, म्हणजे आज काही चेष्टा नाही, मस्ती नाही, सगळे एकदम हे करत होते, कारण की टीचरांनी पण खूप स्ट्रिक्ट पकडलेलं आज आम्हाला. त्यामुळं काय एवढं मस्ती वगैरे काही झाली नाही आणि हा ब्लॉग पण असाच नॉर्मल झाला आहे. नेक्स्ट ब्लॉग आपण यापेक्षा चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करू.